श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तु शुभम भवतु. सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार. आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आणि एकच बोलावंसं वाटतं, जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं. आता आम्ही आलो आहोत गुजरात येथील सौराष्ट्र स्थित सोमनाथ हे प्रथम ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगांपैकी. आणि इथे व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी ह्याच्यासाठी सक्त मनाई असते, त्यामुळे आतमध्ये मी काही व्हिडिओ केलेला नाही आहे. आणि तिथे दर्शन होऊन आता आम्ही इथे आलो आहोत. हे आहे गोलोकधाम तीर्थ. इथे भगवान श्रीकृष्णांचे अंतिम संस्कार केले गेले. इथेच त्यांचे चरण पादुका आहेत. इथे भगवान श्रीकृष्णांनी आपला देहत्याग केला आणि ते पंचतत्वात विलीन झाले. याच्यामुळेच मला अजून एक गोष्ट जी आठवते ती म्हणजे चारधामपैकी एक असलेलं जगन्नाथपुरी जे मंदिर आहे ते ह्याच्याशी थोडासा एक संबंध येतो. तो म्हणजे की जेव्हा श्रीकृष्णांचे अंतिम संस्कार होत होते तेव्हा इथे खूप मोठं असं वादळ आलं आणि त्या वादळामध्ये भगवान श्रीकृष्णांचं अर्ध शरीर जळालं आणि अर्ध शरीर एका लाकडाच्या तुकड्यावर वाहत समुद्रामार्गे जगन्नाथपुरी इथे पोचलं. याच लाकडाच्या तुकड्याने जगन्नाथपुरी येथील भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांच्या प्रतिमा बनवल्या गेल्या आहेत. आणि आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हाचा हा फोटो मी इथे तुम्हाला दाखवला आहे. हे यूट्यूब चॅनल चालू व्हायच्या आधीचं आहे, पण थोड्याशा आठवणी या राहतातच. आणि हे पहा, इथे आहे हे लक्ष्मीनारायण मंदिर आणि आतमध्ये लक्ष्मीनारायणाची अशी सुंदर अशी मूर्ती आहेत. अगदी सुरेख आहेत या. तिथून बाहेर आल्यानंतर हा असा सुरेख परिसर आहे. आणि हे जे मंदिर आता मी दाखवते आहे हे आहे बलदेवजी गुफा. इथे आतमध्ये श्रीकृष्णांचे बंधू म्हणजे बलदेव हे जेव्हा कृष्णलीला समाप्ती झाली, ही पहा, ही त्यांची सुरेख अशी मूर्त आहे इथे. आणि आतमध्ये जे आहे तिथे पहा, हे वरती जे दिसतंय ना, इथे छोट असं एक होल दिसतंय पहा. इथूनच त्यांनी शेषनाग रूपामध्ये पाताळामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी कृष्णलीला समाप्तीनंतर ते पाताळामध्ये गेले. हे पाहणं खरोखरच माझ्यासाठी एक वेगळा अद्भुत असा क्षणच होता म्हणायचं ते. आणि इथे पहा, हे पुन्हा जे मंदिर आहे हे आहे गीता मंदिर. इथे बघा, प्रत्येक पिलर जो आहे ना त्या पिलरवर गीतेचे श्लोक लिहिलेले आहेत. आणि संपूर्ण गीता ही असे त्या प्रत्येक पिलरवर लिहिलेली आहे. आणि हे पहा, प्रत्येक पिलरवरती असे एक एक श्लोक असे लिहिलेले आहेत. आणि तुम्हाला पाहायचं असेल तर थोडंसं तुम्ही व्हिडिओ थांबवून ते झूम करून पाहू शकतात. खूप सुंदर मंदिर आहे हे सुद्धा. आणि आपले संपूर्ण श्लोक म्हणजे जे गीतेचे श्लोक आहेत हे प्रत्येक तिथे लिहिलेले आहेत. फारच सुंदर वाटतं हे सगळं पाहताना. आणि इथेच मंदिरामध्ये श्रीकृष्णांची सुरेख अशी मूर्त आहे पहा. हे पहा, अत्यंत सुबक आणि सुरेख अशी ही मूर्त. आणि हे संपूर्ण असे चारही बाजूला जे पिलर आहेत त्यावरती आपले गीता लिहिलेली गेलेली आहे. हे पहा, मला नेहमी असं वाटतं की भगवंताने बोलवणं आल्याशिवाय कोणाचंही दर्शन होत नाही. आणि असं मला जसं बोलावणं आलंय असं प्रत्येकाला बोलावणं यावं आणि ती जी अनुभूती आहे ना ती प्रत्येकाला मिळावी असं मला खूप मनापासून वाटतं. पण माझ्या माध्यमातून जर तुम्हा सगळ्यांचं दर्शन होत असेल तर मला खूप आनंद होतोय. आणि तुम्ही सगळ्यांच्या जीवनात खूप सारा आनंद, खूप सारं सुख, प्रत्येक गोष्ट तुम्हाला भगवंताने द्यावी असं मला मनापासून वाटतं. आणि माझ्या मार्फत हे तुम्ही दर्शन घेत असाल तर तेही मला एक माझं भाग्यच वाटतंय.
आणि इथे पहा, हे असं छोटी छोटी मंदिरं आजूबाजूला दाखवली आहेत आणि सुंदर असा हा आजूबाजूचा परिसर आहे. इथे काही जण तिथलं महात्म्य सांगत होते, ते मी काही वेळ थोडा वेळ ऐकत होते. खरोखरच खूप छान सांगत होते आणि जे कोणी सांगत होते ते, पण कोणामध्ये तरी असं जाऊन मला त्यांना डिस्टर्ब करायला चांगलं वाटलं नाही. पण मी लांबूनच ते ऐकत होते आणि हे पहा, असे काही आनंदाचे क्षण मी पण अनुभवले आणि आम्ही पुढे निघालो. ते म्हणजे हा आहे त्रिवेणी संगम. इथे हिरण, कपिला आणि सरस्वती या नद्यांचा संगम आहे आणि या संगमावरती भगवान श्रीकृष्णांनी 56 कोटी यादवांचं तर्पण केलेलं होतं आणि इथे आजही लोक जाऊन आपल्या पूर्वजांना इथे तर्पण करतात. तेव्हा आणि खूप सारे इथे पक्षी आले होते. ते पाहून खरोखरच थोडंसं शांत राहून फक्त मी ते पाहत होते की आपल्या पूर्वजांना सुद्धा आपण किती अगदी सांभाळून ठेवतो, नाही का. त्रिवेणी संगमावर काही क्षण शांत होऊन आम्ही श्री भालका तीर्थ मंदिर इथे आलो आहोत. हे एक अत्यंत ऐतिहासिक आणि पौराणिक असं महत्त्व असलेलं स्थान आहे. याच स्थानी भगवान श्रीकृष्णांना जरा नावाच्या एका शिकाऱ्याने तीर मारला होता, जो पूर्वजन्मी बाली राजा होता आणि जो रामायणात सुग्रीवाचा भाऊ होता. आता पहा, भगवान श्रीकृष्णांच्या पायामध्ये अंगठ्यामध्ये एक हिरा जडित असं आभूषण होतं आणि ते अत्यंत चमकत असायचं. आणि तो जो पायामध्ये हिरा असलेलं आभूषण होतं, त्या हिऱ्याला हरणाचे डोळे वाटून त्या शिकाऱ्याने तो तीर मारला होता. तो तीर भगवान श्रीकृष्णाच्या पायाला लागला होता आणि तो तीर अत्यंत असा विषारी होता आणि त्याच तीरामुळे भगवान श्रीकृष्णांचा मृत्यू झाला होता. त्याच मंदिरात पहा, ही भगवान श्रीकृष्णांची निद्रावस्थेतील अशीच मूर्त आहे आणि त्या मूर्तीसमोर तो जरा शिकारी त्यांना नमस्कार करतोय आणि तिथेच ज्या झाडाखाली श्रीकृष्ण त्या मुद्रेत आहेत, ते झाडही अजून तिथे आहे. जसं त्या तीराला तो झोपलेले होते आणि तिथे ते हात जोडून शिकारी त्यांना याचना करत होते की भगवंता, मला माहीत नव्हतं की तुम्ही इथे विश्रांती करत आहात आणि मी हरणाचा डोळा समजून हा बाण मारला. तेव्हा श्रीकृष्णच स्वतः त्यांना ही पूर्वजन्माची कथा, बाली म्हणून तुम्ही होतात आणि शिकारी ह्या जन्मी तुम्ही जरा म्हणून शिकारी आहात, आणि हे सगळं मागचं ते त्यांना सांगताना असं तिथे दाखवलेलं आहे. आणि हे पाहून जसं आपण तिथून बाहेर येतो, मन अगदी सुन्न होतं की कृत्य मते सत्कृत्य असो किंवा चुकीचं असो, जी चूक आहे ती चूकच आहे. भगवंतानी स्वतःलाही माफ केलं नाही. त्यामुळे आयुष्यात आपल्याला जे काही करायचं आहे ते विचारपूर्वक आणि सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून केलं पाहिजे. हेच प्रगटेश्वर महादेव मंदिर होतं आणि पुढे आम्ही आलो आहोत बाणगंगा इथे. इथे शिवलिंग आहेत आणि 5 शिवलिंग आहेत असं म्हणतात आणि हे अर्धा वेळ समुद्रामध्ये आणि अर्धा वेळ समुद्राच्या बाहेर असतात. हे जे स्थान आहे, इथे जो जरा नावाच्या शिकाऱ्याने जेव्हा श्रीकृष्णांना बाण मारला होता, तो इथून मारला होता आणि हे अंतर जे आहे म्हणजे बाणगंगा ते भालका तीर्थ इथपर्यंतचं अंतर आहे 1.5 किलोमीटर. तर इतक्या लांबून तो तीर मारला गेला होता आणि तिथून म्हणजे भालका तीर्थपासून ते गोलोकधामपर्यंत भगवान श्रीकृष्ण चालत गेले होते आणि तिथे त्यांनी आपले प्राणत्याग केले होते. म्हणजे ह्या तिन्हींचा असा एक
संबंध आहे एकमेकांशी. आणि तिथे मी मात्र त्या पाण्याकडे पाहून, ते पाणी अगदी असं लाटांचं माझ्या पायांपर्यंत येत होतं, पण मला तिथे अजिबात पाय बुडवावेसे वाटले नाहीत. खरं तर समुद्र पाहिला, पाणी पाहिलं की मन अजिबात राहत नाही, पण इथे मात्र भगवंत होते आणि माझ्या हातून ही गोष्ट होऊच नाही अशी मला मनापासून वाटत होतं. त्यामुळे मी इथे पाण्यात जाण्याचा मोह माझा आवरला आणि भगवंताने सतत तो जलाभिषेक होत असताना जो मी पाहत होते, तो आनंद माझ्यासाठी अत्यंत विलक्षण, विलोभनीय आणि अविस्मरणीय असाच होता की हा अभिषेक आपण काय करणार, जो सतत म्हणजे भगवंत स्वतः ज्यांनी ती निर्मिती केली आहे ते स्वतःचेच ते त्यांचं करतायत, आपण काय त्यांना हे करणार. आणि इथून पुढे आल्यानंतर हे जे आहे ते वेरावल बोट पार्किंग, म्हणजे आपण इथे फक्त बोटिंगचे पार्किंग होतात, हे काही समुद्राचा भाग नाही आहे, तिथे फक्त बोटी पार्किंग केल्या जातात, इथून बोटी समुद्रामध्ये नेल्या जातात. आणि आम्ही पुढे गेलो त्यानंतर सूर्यमंदिर पाहण्यासाठी. हे पांडवकालीन प्राचीन सूर्यमंदिर 5,500 वर्ष पुरातन आहे. या मंदिराची निर्मिती पांडवांनीच केलेली आहे आणि इथे 5 पांडव गुफा आहे. इथे पहा, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, सहदेव, नकुल आणि सिद्धिविनायक असेही दाखवलेले आहेत. आणि खाली 5 पांडव गुफा व हिंगलाज माता मंदिर आहे. ही पांडवांची इष्टदेवी होती. तिथून पुढे आम्ही हे पहा, इथे आलो आहोत शारदापीठ, म्हणजेच हे मठ आहे आणि हे सूर्यमंदिराच्या अगदी समोर आहे. इथे आदिगुरु शंकराचार्यांची गुफा, तपोस्थली आहे आणि शंकराचार्यांची गादी पण आहे इथे. त्यानंतर आम्ही इथे आलो आहोत, हे आहे राम मंदिर आणि इथेच परशुरामांचं पण मंदिर आहे आणि इथे परशुरामांची तपोस्थली, इथेच त्यांनी तप केलेलं आहे. आणि राम मंदिरामध्ये पहा, अशी सुरेख राम, लक्ष्मण आणि सीतेची अशी सुरेख मूर्त होती. आणि इथे काही त्यांनी असे संग्रहित अशा काही मूर्त्या ठेवलेल्या होत्या, अत्यंत सुबक सुरेख होत्या, लहान मोठ्या आकारामध्ये. आणि तेही मी थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतेय. आणि हे सगळं पाहताना आम्ही आजूबाजूचा काही परिसर पाहत होतो आणि तिथल्या त्या परिसराचा अनुभूती आणि तो आनंद काही वेगळाच होता. तुम्हालाही तो आनंद या व्हिडिओमार्फत जर मिळाला असेल, या सोमनाथांच्या भक्तिमय अशा माझ्या आराध्यांच्या रंगासह. सोम याचा अर्थ चंद्रमा आणि नाथ याचा अर्थ चंद्रमाचे नाथ, ज्यांना आपण सोमनाथ म्हणतो. तेव्हा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ही माझी यूट्यूब वाहिनी, अर्थात या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या वाहिनीला हिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचं सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका, म्हणजे नवीन भागाला की तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा नवीन वेगळ्या रंगांची उधळण करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत राहा. धन्यवाद.